एप्रिल मे दरम्यान झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। कोविडच्या कारणांमुळे न झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांना अजूनही मुहूर्त मिळत नाहीये। त्यामुळे नगरसेवक नाही तर आमदारकी तरी मिळेल यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे। संवाद यात्रा, परिवर्तन यात्रा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम हे नेते मंडळी करताना दिसत आहेत। नवीन विधानसभेचे पहिले अधिवेशन ज्या दिवशी होते त्या दिवसापासून 5 वर्ष ती विधानसभा अस्तित्वात असते। 2019च्या निवडणूक निकालानंतर राज्यातील जनतेने शिवसेना भाजपला पूर्णपणे बहुमत दिले असताना देखील केवळ मुख्यमंत्री पदाच्या अडलेल्या घोड्यामुळे कुणीही सत्ता स्थापनेचा दावा केला नाही। त्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली। त्यानंतर पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी, पण पवार यांनी माघार घेतल्यामुळे सरकार कोसळले। त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019ला महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले। त्याआधी 27 नोव्हेंबरला नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी 1 दिवसाचे विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यात आले होते। म्हणजे सध्याची विधानसभा ही 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत अस्तित्वात असेल। त्यामुळे नवीन विधानसभा ही 26 नोव्हेंबर किंवा अगोदर अस्तित्वात येईल। परंतु राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जातील असे बोलले जात आहे। काय आहेत निवडणुका पुढे ढकलण्याची कारणं? नक्की कधी होणार आहेत निवडणुका? दिवाळीच्या आधी की नंतर? निवडणुका लांबल्या तर त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार? सर्व काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा। एक आठवण, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा। तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला अधिक ऊर्जा देते। राज्यातील विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणे अपेक्षित आहेत, परंतु त्या ऑक्टोबरमध्ये न होता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर होणार असल्याचे विविध माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमधून बोलले जात आहे। यासाठी वेगवेगळी कारणं दिली जात आहेत। त्यातील मुख्य कारण म्हणजे पावसाळा। ऑक्टोबरमध्ये जर निवडणुका घ्यायच्या झाल्या तर 1 महिना अगोदर प्रचार आणि आचारसंहिता आली, म्हणजेच सप्टेंबर महिना। या महिन्यात परतीच्या पावसाचा चांगलाच जोर असतो। त्यामुळे सगळ्यात मोठी समस्या म्हणजे प्रचार। मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे हा यक्ष प्रश्न। तसेच ऑक्टोबरमधील निवडणूक म्हणजे सणासुदीचे दिवस। त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा, ते मतदार सर्वांची व्यवस्था करण्यात बऱ्याच अडचणी येणार। त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर निवडणूक घेण्याऐवजी दिवाळीनंतर ती घ्यावी असा सूर महायुतीने लावला आहे। परंतु अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचाच असेल। आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते। येत्या 26 नोव्हेंबर पूर्वी 45 दिवस म्हणजे 12 ऑक्टोबर या तारखेला जरी आचारसंहिता लागू झाली तरी विहित कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल। दिवाळी 3 नोव्हेंबरला संपत आहे। त्याच्या पुढच्या आठवड्यात मतदान झाले तर नोव्हेंबरच्या मध्यात निकाल जाहीर करता येईल। त्यानंतर नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलवण्याकरता 10 ते 12 दिवसांचा कालावधी हाती असेल। अशा प्रकारे निवडणुका जर दिवाळीनंतर झाल्या तर सत्ताधारी पक्षाला आणखी 2 महिने अवधी मिळेल। या 2 महिन्यात सत्ताधारी पक्ष विविध योजना, महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन, शासन निर्णय यामार्फत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। या सर्व घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं? विजयाचे फटाके दिवाळी आधी की दिवाळीनंतर फुटतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।